नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो, डेली रुटीननुसार आपण आपल्या पक्ष्यांना आज पालक आणि पत्ताकोबी भोपळा यांना आपण खायला दिलेला आहे मित्रांनो. आणि ह्या जितक्याही कोंबड्या मित्रांनो आपल्याला ह्या इन्क्युबेटरद्वारे तयार केलेल्या गावरान कोंबड्या आहे मित्रांनो. क्रॉस कोंबडीचा असं मित्रांनो की हिला अंड्यावर बसण्याची जे कला असते ते हिच्यात नसते मित्रांनो, ही इन्क्युबेटरद्वारे तयार झाल्या कारणाने. आणि आता मित्रांनो आपण आपल्या फार्मवरती 4 प्युअर गावरान पक्षी आणले मित्रांनो, ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी. हे जे मित्रांनो आपल्या फार्मवरती जे 4 प्युअर गावरान नवीन पक्षी आले मित्रांनो, हे प्युअर गावरान पक्षी मित्रांनो. यांना आता आपण अंड्यावर बसून मित्रांनो आपल्या घरी स्वतः आणि त्यानंतर मित्रांनो या आपल्या रेग्युलर इन्क्युबेटरद्वारे तयार केलेल्या गावरान कोंबड्या तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपले बऱ्यापैकी पक्षी आपण विकले मित्रांनो. आता आपण मित्रांनो आपल्या पक्ष्यांना इन्क्युबेटरचे जे पक्षी येतात आहे मित्रांनो आपल्याकडे क्रॉस पक्षी. यानंतर आता मित्रांनो आपण घरी कोंबडी बसून मित्रांनो आपण गावरान कोंबड्या काढणार आहोत मित्रांनो. हा जो व्हाईट कोंबडा मित्रांनो, हा आपला कॉकरेल कोंबडा मित्रांनो. जे आपल्या गल्लीमध्ये जे 10-10 रुपयावाले चिक्स विकण्यासाठी येतात मित्रांनो. आपल्याला जे मिळालेले होते मित्रांनो 6-7 कॉकरेल पक्षी, त्यातला एक कोंबडा मित्रांनो जुन्या बॅचचा. हा पण आपल्या सगळ्यात आधीच्या ज्या होममेड इन्क्युबेटरद्वारे तयार केलेल्या कोंबड्या होत्या मित्रांनो, त्यांच्यासाठी आपण हा ठेवलेला होता. तुम्ही बघू शकता मित्रांनो, याचं वेट आपण 2.5 ते 3 किलोच्या आसपास याचं वेट तयार केलं आहे मित्रांनो. आणि बाकी तुम्ही बघू शकता मित्रांनो, या कोंबड्या आणल्या तेव्हापासून यांच्या घरामध्ये या कोणालाही येऊ देत नाही, कुठल्याही पक्ष्याला येऊ देत नाही मित्रांनो, त्यांना मारतच असतात मित्रांनो. डेली रुटीननुसार आपण आपल्या पक्ष्यांना सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास सोडत असतो. आणि असा आपण यांना दुधी भोपळा मित्रांनो काटून खायला देतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तुम्ही मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाद्वारे तुमचा जो उदरनिर्वाह अथवा काही जो खर्च असेल मित्रांनो, तो तुम्ही अशा प्रकारे करू शकता मित्रांनो. तुम्ही 50 पक्षी करले मित्रांनो, तर 50 पक्ष्यातून 10 जर कधी नर ठेवले मित्रांनो तुम्ही आणि 40 मादा ठेवल्या, तर 40 मादामध्ये मित्रांनो तुमचे सरासरी रोजचे 30 ते 32 अंडे निघतील मित्रांनो. ते तुम्ही तुमच्या एरियामध्ये 12 रुपये पर नग विका, 15 रुपये पर नग विका अथवा 10 रुपये पर नग विका मित्रांनो. त्याद्वारे मित्रांनो तुम्ही तुमचा उदरनिर्वाह जो काही तुमचा खर्च आहे मित्रांनो, तो तुम्ही पूर्ण करू शकता मित्रांनो. आता मित्रांनो या आपल्या ज्या कोंबड्या होत्या न्यू बॅचच्या, ह्या अंड्यावर आलेल्या आहे. आज 2 कोंबड्यांनी अंडे दिलेले होते मित्रांनो. ते अंडे मी व्हिडिओमध्ये काही देऊ नाही शकलो दाखवू नाही शकलो मित्रांनो. पण आता पुढे चालून जेव्हा जास्त प्रमाणात अंडे निघतील मित्रांनो, तेव्हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा मित्रांनो. आणि जळगावमध्ये जर कधी कोणाला कोंबडी हवी असेल, कोंबडा हवा असेल अथवा गावरान कोंबडीचे अंडे हवे असतील मित्रांनो, तर कृपया करून तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे मित्रांनो, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. थँक्यू.